श्री स्वामी समर्थ. सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त सपोर्ट केला, तर त्यामुळे खरंच सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर्वांना. तर असेच व्हिडिओला सपोर्ट करा. चला तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. घराला नजर लागते, आपल्या घराला दृष्ट लागते किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीला नजर लागते, दृष्ट लागते, हा प्रकार होत असतो. तर हे आपण कसं ओळखायचं हे तर आपण कारण बघितलं. तर आता ह्याच्यावर उपाय काय करता येतील ते ज्या त्या वेळेला की आपल्याला कोणाची नजर आपल्यावर चांगलीच पडू दे ह्यासाठी आपल्याला काय करता येईल हे आपण आज बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, अजिबात स्किप करू नका. मी पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली असते आणि तुम्ही जर मध्येच व्हिडिओ सोडला तर तुम्हाला माहिती सुद्धा कळणार नाही. नंतर मला कमेंट करता की ताई असं करायचं आहे का, किंवा नजर लागली तर कसं आम्ही काय करायचं. तर व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते, तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. आता बघा, जर आपल्या घरावर कोणाची वाईट नजर पडते तर आपल्या घरात काय होतं, भांडणं होतात, घरात निगेटिव्हिटी तयार होते, घरात अजिबात सकारात्मकता वाटत नाही, पॉझिटिव्ह फ्रेश वातावरण राहत नाही. तर ह्यामुळे आपल्या घरात काय होतं, भांडणे होतात, मुलांना मारामारी होते, किंवा आपल्या नवरा बायकोंच्या नातामध्ये दुरावा तयार होतो, घरामध्ये नाती दुबंगली जातात, दुरावा तयार होतो आणि मतभेद तयार होतात. आणि काहीही कारण नसताना उगीच आपली चिडचिड होत असते. तर घराला नजर लागल्यावर घरातल्या व्यक्तींच्यावर त्याचा काय परिणाम होतो, किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीला जर नजर लागलेली असेल तर त्याचा काय परिणाम होतो, तर हे आपण बघूया. कारण घरामध्ये जर कोणाला नजर लागली किंवा घराला नजर लागली तर आपण काय, घरात त्या व्यक्तीचं लक्ष नसतं, त्या व्यक्तीला घरात सतत पॉझिटिव्ह वाटत नाही, निगेटिव्हच वाटतं, त्याच्या डोक्यात सतत निगेटिव्हच विचार येतात की हे असं केलं तर हे चुकीचंच होणार, असंच त्याला सतत वाटत असतं. सतत वातावरण निगेटिव्ह असणे, जर काम करून दिवसभर दमून भागून आपण जर घरी आलो तर आपल्याला घरामध्ये फ्रेश वातावरण वाटत नाही. कितीही फ्रेश असलं तरी आपल्या घरात जर आलो तर आपल्याला निगेटिव्हच वाटणार, असं वातावरण असतं. आणि घरात तुम्ही आलात की भांडणे होतात किंवा आजारपण येतं, असं आजारपण येतं की त्याचा मान पाठ हे दुखत राहणं सतत. आणि हा जे काय हे जर आपण दवाखान्यात जाऊन सगळं दाखवलं तर त्याचे रिपोर्टसुद्धा नॉर्मल येत असतात, काहीच प्रॉब्लेम नसतो, तरीही आजारपण जात नाही. मुलांना मारामारी होत असते, घरामध्ये सतत किटकिट भांडणे, पैशाची चणचण भासत असते. तर ही सर्व कारणे आहेत. बघा, आपल्या घराला जर नजर लागते तर हे तुम्ही पहिला ओळखून घ्या. आणि ही नजरबाधा जर आपल्याला दारातच रोखायची आहे तर त्यासाठी उपाय आपल्याला काय करता येईल हे आता आपण बघूया. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरात पूजा असते, कोणतीही पूजा असते, सत्यनारायणची असते किंवा इतर दिवाळीची पूजा असते, कोजागिरीची पूजा असते, अशा इतर शुभ कार्यातली पूजा आपल्याला काय करायचं, त्या शुभ कार्यातल्या पूजेत ज्या सुपाऱ्या ठेवलेल्या असतात त्या सुपारी आपल्याला ती सुपारी घ्यायची आहे जी विधिमंत्रित झालेली आहे, त्याच्यावर मंत्रोच्चार झालेला आहे. तर त्यामुळे ती सुपारी घ्यायची आहे. तर काय करायचं, शुभ कार्यातली सुपारी घ्यायची आहे. तर ती सुपारी घ्यायची तुम्ही, आणि एखादा सफेद कपडा घ्यायचा आहे किंवा व्हाईट कलरचा कापड घ्यायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला काय, थोडेसे तांदूळ घ्यायचे, हळदी कुंकू आणि ती सुपारी घ्यायची आणि तुम्ही ही पोटली बांधायची आणि दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने बांधायची आहे. तुम्ही कुठेही बांधा, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, पण ती दरवाजाच्या ना बाहेरच्या बाजूला बांधायची आहे, मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने बांधायची आहे, आतल्या बाजूने नाही, किंवा चौकटीच्या वरती नाही, बाहेरच्या बाजूने तुम्ही ही पोटली बांधायची आहे. तर ही सुपारी तुम्हाला अशी मुख्य दरवाजाच्या ना वरती बांधायची आहे, बाहेरच्या बाजूनं. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे. माझ्याही दरवाजाच्या बाहेर मी सुपारी बांधलेली आहे आणि प्रत्येकाने हे असं केलंच पाहिजे. कारण नजरबाधा, कारण कोणाची कशी नजर असेल हे सांगता येत नाही आपल्याला, त्याचा इफेक्ट आपल्या घरात होत असतो. आणि हे घरातलं जे काही वातावरण बिघडतं ना, तर त्यामुळे आपल्याला कळत नाही की ते वातावरण कशामुळे बिघडते किंवा आपल्याला नजर लागलेली आहे. तर तुम्ही काय करायचं, आमोशाला पण तो लिंबू मिरच्या जो आहे तो बदलायचाच आहे तुम्हाला. आणि घराची वास्तुशांतीला बघा, वास्तुशांती जेव्हा असते तेव्हा घराची देखील नजर काढतात. तसं आपण काय करायचं आहे, शनिवारी किंवा अमावस्येला आपल्याला घराची नजर काढायची आहे. तुम्हाला येत नसेल नजर काढायला तर कोणी काढणार असेल तर बघा, तर त्याच्याकडून तुम्ही घराची नजर काढून घ्या. किंवा घरातला कोणताही व्यक्ती जर तुम्हाला वाटत असेल की हां, हे घरात म्हणजे विचित्र काहीतरी वातावरण व्हायला लागले, तर त्या व्यक्तीची तुम्ही नजर काढा. तर बघा तुम्ही हा सुपारीचा उपाय तर नक्की करून बघा. तर अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे. तर झालेली सेवा मी महाराजांच्या निरुज करते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.